ब्रेकआउट म्हणजे काय आणि ब्रेकआउट कसा ओळखायचा? मित्रांनो, ब्रेकआउट म्हणजे की एखाद्या स्टॉकने मागचा एखादा हाय ब्रेक केला आहे, तर आपण त्याला ब्रेकआउट म्हणतो सिम्पली. किंवा मागची रेंज एखादी जर ब्रेक केली असेल, तर आपण त्याला ब्रेकआउट म्हणतो. राइट. समजा एखादा स्टॉक आहे ज्याच्या मागचा जो हाय बनलेला होता ₹500. आता स्टॉक 450 चालू आहे. ठीक आहे. 450 वरून स्टॉक 500 ला पहिल्यांदा ब्रेक केला. मागचा जो हाय होता त्याला आता जर ब्रेक केला असेल, तर इथे जे ब्रेकआउट चान्सेस असतात ते खूप कमी असतात. कारण मागचा हाय जर पहिल्यांदा ब्रेक होत असेल, तर तिथून स्टॉक रिव्हर्सलचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे. मागचा हाय जर दुसऱ्यांदा ब्रेकआउट होत असेल, तर तिथे मीडियम चान्सेस असतात की तिथून ब्रेकआउट होऊ शकतो, अदरवाईज नाही. ठीक आहे. परंतु जर मागचा हाय म्हणजे जो ₹500 हाय आहे, तो जर तिसऱ्यांदा ब्रेकआउट करत असेल, तर तिथे हाय चान्सेस असतात की तिथून स्टॉक बूम होईल अपसाईडला. म्हणजे तिथे रिअल ब्रेकआउट होऊ शकतो. आणि ब्रेकआउट कॅन्डल ही स्ट्रॉंग असली पाहिजे, प्लस त्यासोबत व्हॉल्यूमसुद्धा जास्त पाहिजे. सो ह्या गोष्टी आपल्याला बघायचे. वरील चार्ट बघू शकता, त्यात तुम्हाला रिअल ब्रेकआउट समजेल की किती वेळेस स्टॉकने रेजिस्टन्स घेतलंय आणि कितव्या वेळेस स्टॉक ब्रेकआउट झाला आहे. सो अशाच माहितीसाठी आपल्याला फॉलो करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा.